माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील हे 1,20,000 मतांनी निवडून आले असले तरी त्यांच्या हक्काच्या माळशिरस तालुक्यात घटलेले मताधिक्य हे मोहिते पाटील आणि उत्तम जानकर युतीचे टेन्शन वाढवणारे आहे। भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 64,145 मते पडली आहेत। निंबाळकरांना मिळालेली मते आणि घटलेले मताधिक्य आगामी विधानसभा निवडणूक मोहिते पाटील आणि जानकर यांच्यासाठी सोपी नसल्याचे दर्शवित आहे। लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील हे सुमारे 1.25 लाख मतांच्या फरकाने खासदार झाले आहेत। विशेषतः कट्टर राजकीय विरोधक शिंदे बंधूंच्या मतदारसंघात मिळालेले मताधिक्य हे मोहिते पाटील यांना सुखावणारे असले तरी माळशिरसमधील घटलेली मते आणि मताधिक्य तो आनंद हिरावून घेणारे आहेत। त्यामुळे हक्काच्या माळशिरस तालुक्यातील घटलेले मतदान हे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने धाकधूक वाढवणारे ठरले आहे। मागील 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माळशिरसमध्ये 1,43,022 मते पडली होती, तर विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांना 42,395 मते मिळाली होती। आता खुद्द मोहिते पाटील उमेदवार असतानाही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माळशिरसमधून 64,145 मते घेतली आहेत। माळशिरसमधून निंबाळकर यांनी घेतलेली ही मते जानकर मोहिते पाटील युतीसाठी धक्कादायक आहेत। उत्तम जानकर सोबत येऊनही निंबाळकरांना मिळालेली मते पाहता ते मोहिते पाटील विरोधातील मतदान कायम असल्याचं स्पष्ट होतं। माळशिरसमधून धैर्यशील मोहिते पाटील यांना 1,34,279 मध्ये पडले आहेत। निंबाळकर यांना 64,145 मते पडली आहेत। मोहिते पाटील स्वतः उमेदवार असूनही बालेकिल्ल्यात मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपचे उमेदवार निंबाळकर यांच्यापेक्षा धैर्यशील मोहिते पाटील यांना या निवडणुकीत 8,743 मते कमी पडले आहेत। तालुक्यातील उमेदवार असूनही मोहिते पाटलांना मते देताना माळशिरसकरांनी हात आखडता घेतल्याचे स्पष्ट होते। मागील निवडणुकीत भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोहिते पाटील यांनी माळशिरसमधून 1,627 चे मताधिक्य दिले होते। मागील निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत जानकर आणि मोहिते पाटील एकत्र होते। जानकरांनीही आपली ताकद मोहिते पाटील यांच्या पाठीशी लावली होती, तरीही मोहिते पाटील यांना 70,134 मतांची आघाडी माळशिरसमधून घेता आली आहे। म्हणजे मागील निवडणुकीच्या तुलनेत ही आघाडी तब्बल 30,493 मतांनी घटली आहे। लोकसभेला मोहिते पाटील यांना मदत करायची तर विधानसभेला माळशिरसमधून उत्तम जानकर यांना मदत करायची असं या दोन्ही गटात ठरल्याचं मानलं जात आहे। त्यानुसार माळशिरसमधून विधानसभेला उत्तम जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे। भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतील राम सातपुते पुन्हा एकदा माळशिरसमधून निवडणूक लढवू शकतात। भाजप उमेदवाराला माळशिरसमध्ये मिळालेली मते भाजपला विधानसभेसाठी टॉनिक ठरण्याची शक्यता आहे। राम सातपुते यांनी माळशिरसमध्ये केलेल्या कामाबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे। त्यामुळे विधानसभेला सातपुते पुन्हा उमेदवार असतील तर माळशिरसमध्ये पुन्हा एकदा टफ फाईट बघायला मिळू शकते।